वैदू अगं हिम्मत बघितलीस ना त्याची? तू जो कोणी या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. वैदू काळजी घे ग. मला ना यात काळजी घेणं सगळं खरंच काही वाटत नाही. आय मीन मला हे सगळं खूप क्यूट वाटतंय. आणि समजा तो इथे आलाय तर तो माझ्या समोर का येत नाहीये? वैदू हे असेच असतात, घाबरट नाही. पार्टी मस्त झाली ना? तुझ्या फ्रेंड्सना आवडली का? हो बाबा, दे लव्ड इट. सगळीच अरेंजमेंट खूप छान होती. काहीच कमी नव्हतं. फक्त एक गोष्ट सोडून. म्हणजे काय कमी पडलं बेटा? आई. बाबा मी आईला खूप मिस करते. मला लहानपणी ती असताना आपण साजरे केलेले सगळे वाढदिवस आठवले. आई वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या हाताने केलेला केक खायला द्यायची. नंतर तिची श्रद्धा म्हणून औक्षण करायची. मस्त मस्त फ्रॉक द्यायची. आज तुम्ही दिलेला हा ड्रेस बघून ना मला ते सगळे फ्रॉक्स आठवले. आणि मी ते सगळे फ्रॉक जपून ठेवले तर वॉर्डरोब मध्ये. आज आई असती तर किती खुश झाली असती ना. हो बेटा, तुझी आई होतीच तशी ग. प्रेमळ, लाघवी, सगळ्यांना आपलंसं करणारी. म्हणूनच कदाचित देवाने तिला आपल्याकडे लवकर बोलवून घेतलं असेल, नाही का? कम ऑन बाबा. एकीकडे तुम्ही म्हणता की तुमचा तो देव खूप दयाळू आहे, चांगल्या माणसाचं नेहमी चांगलंच करतो. मग तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची बायको, 2 लहान मुलांची आई, त्याने का हिरावून घेतली? ते मला सांगा ना. असं काय वाईट केलं होतं आपण कोणाचं? बेटा, तो आपल्या नशिबाचा भाग आहे, नाही का? थोडक्यात काय, तर नशीबच देव आहे ना. मग या देवाची वेगळी पूजा कशाला? ताई, निदान आजच्या दिवशी तरी आस्तिक नास्तिकाचा वाद सोड ना. इतकी छान पार्टी झालीये, सो रिलॅक्स यार. विकी, बोलू दे तिला. तिला आपल्या आईची आठवण येणं अगदी साहजिक आहे बेटा. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की आपल्याला जे जे वाटतं ते बोलावं. मनाची नदी ही नेहमी व्यक्त होण्याच्या मार्गावरून वाहती ठेवावी. तिला कुठल्याही विचारांचे, लपवण्याचे अडसर अजिबात येऊ देऊ नयेत. नाही तर काय होतं की मग ताणतणावाची, दुःखाची दलदल साठत जाते रे. आणि मग तसं एकदा झालं ना की त्याचा वागणुकीवर, आरोग्यावरही परिणाम होतो.
साहेब हे पत्र सकाळीच आलं होतं पण पार्टीच्या गडबडीत द्यायचं राहिलं. हरकत नाही. वैदेही तुझं पत्र आहे बेटा, सविता आश्रमाकडून आलंय. वैदू बेटा, हा. रिसिट असेल बहुतेक. ऍक्च्युली बाबा, मी माझ्या पॉकेट मनी मधून पैसे सेव्ह करून आईच्या नावाने या आश्रमाला देणगी दिली होती माझ्या बर्थडेच्या निमित्ताने. विकुडी, आपल्याला आई नाही, पण आपल्या बाबांनी आपली आई बनवून आपल्याला लहानाचं मोठं केलं. पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना ह्या जगात कोणीच नाही. त्यांच्या संगोपनासाठी माझी ही छोटीशी मदत आईच्या नावाने. ती आपल्यात नसली तरी या देणगीच्या रूपाने ती अनेक मुलांच्या आयुष्यात आनंद पसरवत राहील. आई नसण्याचे दुःख आई नसल्याचा अनुभव घेतलेलाच समजू शकतो. वैदेही काय बोलू ग बेटा मी आता. आज तुझ्या रूपानं आरूलाच बघतोय बरं का मी. म्हणजे मी तुला जगायला आवश्यक असं बाह्यरंग आणि बापाचं प्रेम फक्त दिलंय, पण तुझं अंतरंग, तुझे विचार हे आरूनेच तुला जन्मजात दिलेले आहेत. आज तुझ्या रूपानं आरूच आपल्या जिवंत आहे, नाही का. चहा उशीर झालाय, झोपायला जा बाळांनो. या राणी सरकार, दमलीस ना? नाही रे, दमायला काय झालंय, उलट मज्जा आली आज. आज किती दिवसांनी असं मस्त पार्टीच्या वातावरणात जाता आलं. रुटीन मधून एक मस्त ब्रेक मिळाला. किती वेळा सांगतो तुला, एखादी किटी पार्टी जॉईन कर, एखादा ग्रुप जॉईन कर, सोशल सर्कल बनव. पटत नाही तुला. आज जरा सोशलाइज झालीस तर किती मजा आली बघ तुलाच. माझं सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफ सगळं फक्त तू आहेस. मला आयुष्यात कुठचीच कमतरता किंवा गरज अशी भासतच नाही. ए, पण आज वैदेही किती सुंदर दिसत होती ना. आई वेगळी पोर, पण काकांनी खूप छान संस्कार केलेत रे तिच्यावर. सुंदर तर तू पण दिसत होतीस, रादर दिसतीयस. माझं लक्ष तर फक्त तुझ्याकडे होतं. आता जास्त लाडा देऊ नकोस. लाडत नाही, खरंच सांगतो. खरंच खूप सुंदर दिसत होतीस, सुंदर हसत होतीस. त्या बाळाशी खेळताना किती मस्त वाटत होतं बघताना. खुश होतीस खूप. खुश तर मी होतेच, पण फक्त त्या क्षणापुरती. ते मूल, तो आनंद फक्त त्या वेळा करता माझा होता. पण मला माझं मूल, माझा आई होण्याचा आनंद का मिळाला नसेल रे. तुला माहितीये अनिल, अशी छान गोंडस मऊ मऊ बाळ बघितली, त्यांना असं कुशीत घेतलं ना की माझ्यात ना काहीतरी कुठेतरी असं उचंबळून येतं. आणि मग असं वाटतं त्या बाळांना कुठे जाऊच देऊ नये.
पण पण मग जेव्हा ती बाळ माझ्यापासून खूप लांब त्यांच्या आईच्या कुशीत जातात ना, तेव्हा असं खूप रिकामं रिकामं वाटत. म्हणजे मुलांशी खेळण्याचा आनंद खूप असतो, पण मी आई होऊ शकत नाही हे दुःख उचल खात. देवाने निर्माण केलेलं आई हे सुंदर नातं मी उपभोगू शकत नाही ना, याचा त्रास होतो. समजतंय मला अर्चू, पण त्रास करून घेऊन त्रास कमी होत असता तर जगात त्रास शिल्लकच राहिला नसता, हो की नाही? हे बघ, त्याने आपल्या झोळीत टाकलंय ना, तेवढं आपण गोड मानून घ्यावा. सगळं कळतं रे, पण कधीतरी असं वाटून जातं किती छान शब्द आहे ना, आई. आई, बाबा काय म्हणाले ऐकलंस तू? ते म्हणाले की तू माझ्या रूपाने जिवंत आहेस. माझ्यात त्यांना तू दिसतेस, तुझं अस्तित्व जाणवतं. पण माझं काय ग आई? मला ना तू दिसतेस ना तुझं अस्तित्व जाणवतं. मला ना तू फक्त आठवतेस, रोज आठवतेस. सकाळी उठताना अलार्म वाजला की हळूच माझ्या डोक्यावरून हात फिरून वैदू बाळ उठायचं ना, शाळेत जायचं ना असं विचारताना आठवतेस. तयार होऊन कॉलेजला निघताना माझ्या घट्ट वेड्या घालून मला शाळेसाठी तयार करणारी तू आठवतेस. आणि जेवताना तू स्वतः तुझ्या हाताने तयार केलेला मऊ मऊ भात आठवतो. कधी ठेच लागल्यावर तोंडातून आपसुकच आई ग बरोबर तुझा काळजीने त्रासलेला चेहरा आठवतो. मला ना आज तुझी खूप आठवण येते. मी खूप मिस करते तुला. तुला माहितीये नाही, मला लहानपणी तुझ्या खुशीत राहायला आवडायचं. तुझ्या हाताने भरवून घ्यायला आवडायचं. तुझ्या बरोबर असताना मी कधी मोठीच होऊ नये असं वाटायचं. मोठी झाली ग पोर आपली, अगदी तुझ्यावर गेलीये. वैदेही नुसती वयाने नाही मनाने मोठी झालीये तिच्या आईसारखीच. मला खूप अभिमान आहे तिचा. तुझा होता ना असाच. पण तू गेलीस ना मला मागं सोडून, त्या दोघांची जबाबदारी माझ्या एकट्याच्या खांद्यावर टाकून. नाही मी तक्रार नाही करत आहे. तुला थांबवणं जसं माझ्या हातात नव्हतं तसं तुझं जाणं तुझ्याही हातात नव्हतं. जे नियतीच्या मनात होतं तेच झालं. पण तू अकाली आणि लवकर गेलीस. मी माझ्या पद्धतीने मुलांचा सांभाळ केला, त्यांना तुझी शिकवण द्यायचा प्रयत्न केला. आणि आज वैदेहीला पाहून मात्र तो प्रयत्न यशस्वी झाल्याचं समाधान आहे बरं का.
नक्की तुझी उणीव जाणवतेच आहे ग, आयुष्यभर जाणवत राहील. आता आपल्या दोन्ही मुलांची शिक्षण आणि लग्न करून दिली की तू माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण होईल. अरू, माझं परमेश्वराकडे आता एकच मागणं आहे, वैदेहीला माझ्या इतकाच प्रेम करणारा असा कोणीतरी मिळू दे ज्यात वैदेहीच्या स्वभावाचे सगळे सूर मिसळून जातील ग. विंदा काका, मनाचा ठाव घेणारं हे भजन खूप दिवसांनी ऐकू आलं आणि विनीतची आठवण तुम्हाला सतावत असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. नाही, त्याची आठवण नाही मला त्रास देत. त्याची आठवण यायची म्हणजे मी त्याला आधी विसरलं पाहिजे, आणि ते शक्य नाही, कारण त्याचं आणि माझं नातंच तसं आहे. पण माझ्या मनात कुठंतरी एक सल दडू नये. माझा मुलगा विनीत माझ्या आयुष्यात असूनही माझ्याजवळ नाही, हेच ते दुःख. आणि ती आठवण गाडून टाकण्यासाठी मी देवाची करुणा भागतोय. पण नाही ना गाडली जात ती सल, कारण तुमचा देव नाही विसरू देत तुम्हाला त्यांनीच दिलेलं दुःख. विंदाजोबा, मला एक सांगा, तुम्ही त्या देवाची इतकी भक्ती करता, त्याच्यावर इतका विश्वास ठेवता, मग का त्याने विनीतला, तुमच्या सख्ख्या मुलाला, तुम्हालाच सोडून द्यायची बुद्धी दिली असावी? का लांब राहतोय तो तुमच्यापासून? तो राहूच कसा शकतो? आणि जर तुमचा देव आहे तर मग त्याला तुमच्या भक्तीची किंमत का नाही? मग तो आहे हे का म्हणायचं आपण? तसं नसतं ताई. आपल्या आयुष्यात जे चांगलं घडतं ती त्याची कृपा, आणि जे वाईट घडतं ते आपलं पूर्व कर्म. जर वाईट ही आपल्या वाईट कर्माची फळं, मग चांगलं देखील आपल्याच चांगल्या कर्माची फळं असंही असू शकतं ना. खरं तर असायला हवं असं. पण मग बरं आणि वाईट हे ठरवणारं कर्मच असेल तर मग तुमचा देव आहे कुठे? कारण जर तुमचा देव असता आणि तो योग्य निर्णय घेत असताना तर चांगल्या लोकांच्या आयुष्यातून त्यांच्या जवळची माणसं त्यांनी हिरावून नसती नेली असती का? पण इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही काय म्हणणार?
आमचा देव ग्रेट आहे. तू ग्रेट आहेस देवा. वैदेही सारख्या मुलीला माझ्या आयुष्यात आणलंस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. वैदेही अतिशय सुंदर, अतिशय हुशार, लागवी, कोणी पटकन पहिल्या भेटीत प्रेमात पडेल अशी मुलगी. इतकी सुंदर मुलगी निर्माण केलीस आणि तिला माझ्या आयुष्यात पाठवलं आणि मला तिच्या प्रेमातही पाडलंस. तुला खरं सांगू, ती माझी होईल की नाही हे सगळं मी तुझ्यावर सोडलंय. कारण मला त्याचा विचारच करायचा नाही. मला ना तिच्या जवळ जाण्याची प्रोसेस एन्जॉय करायची आणि ती मी करतोय. तिला मी आपलासा वाटतो की नाही हे तू आणि काळच ठरव. पण मला ती माझी वाटते, फक्त माझी. इतकी की ती माझी नाही झाली ना तरी मी तिच्यासाठी काहीही करेन, तिच्यासाठीच जगेन. तिच्या आयुष्याचा भाग नाही झालो ना तरी तिच्या आठवणींचा भाग होऊन तिच्यात कायमचा उरेल.